जरांगेंनी आंदोलनाची माळ पेटवून दिली ती अजून वाचतीच आहे। मराठा आंदोलनाचा धूर कमी झाला तोच आता ओबीसी समाजात आंदोलनाचा वणवा पेटलाय। शिवाय बंजारा, आदिवासी, महादेव कोळी या समाजातही आपापल्या मागण्यांसाठी लोक रस्त्यावरती उतरले। एकीकडे जातीपातींची आंदोलनं सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला राजकीय आंदोलनांचा धुरळा सुद्धा उडायला सुरुवात झाली आहे। कारण आहे अर्थातच येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांचं। आणि अशी राज्यामध्ये आंदोलनांची चढाओढ सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक आदेश दिलाय, तोही आंदोलनाबाबतच। स्वातंत्र्यानंतर देशभरामध्ये झालेल्या आंदोलनांचा अभ्यास करा असे आदेश त्यांनी पोलीस संशोधन विभागाला दिलेत। आगामी काळामध्ये आंदोलनांसाठी मार्गदर्शक तत्व आखून देण्याचा त्यांचा हेतू आहे म्हणे। आंदोलनांच्या भाऊगर्दीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी एक नवा मुद्दा छेडलाय। आपण जातीचा मुद्दा घेऊन आंदोलन केलं असतं तर एव्हाना लोकांनी खांद्यावर घेतलं असतं, असं ते काल एका सभेत म्हणाले। थोडक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाच्या मुद्द्याला अधिक ट्रॅक्शन आहे असं कडूंना म्हणायचंय का? यावरच आधारित आजचा आपला प्रश्न आहे, तो बघण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांऐवजी जातीसाठी लढले असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, हा बच्चू कडू यांचा दावा पटतो का? आणि अर्थातच पर्याय होय किंवा नाही असे आहेत। आमच्या सोशल मीडियावरती तुम्ही यावरती आपला कौल देऊ शकता। तर शेतकऱ्यांसाठी लढण्याऐवजी जातीसाठी लढलो असतो तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं, बच्चू कडूंनी असं म्हटलं आणि नव्या चर्चेला तोंड फुटलं। परभणी जिल्ह्यामध्ये पिंगळी गावात कडूंच्या प्रहार संघटनेनं काल शेतकरी शेतमजूर हक्क परिषद भरवली होती। राजकारणी लोक जातीजातींमध्ये भांडणं लावून देतात, या षडयंत्रात अडकू नका असं आवाहन त्यांनी केलं। शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शरद जोशींना त्यांच्या जातीमुळे निवडणुकीमध्ये पाडलं असा दावाही त्यांनी केला। शिवाजी महाराज, ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागेही जात लावली गेली। बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणेवरही कडूंनी टीकेची झोड उठवली। शेतकरी आपल्याला साथ देत नाहीत अशी खंतही बोलून दाखवली आणि जातीसाठी लढलो असतो तर डोक्यावर घेतलं असतं असंही ते म्हणाले। आज जर तुम्ही जातीसाठी जर भांडला असताना तर आम्ही सांगतोय खांद्यावर उचलून आणलं पण शेतकऱ्यासाठी त्याचं कोण भरलं? शेतकरी म्हणजे काय हो, त्याची किंमत तरी काय पाहिजे?